बिना गूळ बिना साखर करायला अतिशय सोपे असे हे ड्रायफ्रुट्सचे लाडू. थंडीमध्ये डिंकाचे लाडू जर तुम्हाला खायचे नाहीये तर हे लाडू नक्की ट्राय करा. लहानांपासून मोठ्यांपर्यंत हे सगळ्यांनाच आवडतील. पाक करायचं टेन्शन नाही, अगदी झटपट तयार होतात. दररोज एक लाडू खाल्ला तर तुम्हाला दिवसभर थकवा जाणवणार नाही. तर अशा या पौष्टिक ड्रायफ्रूट लाडूंची रेसिपी चला बघूया. अगोदर आपण इथे 1 वाटी मखाने व्यवस्थित स्लो फ्लेमवर भाजून घेणार आहोत. आता हे मखाने व्यवस्थित भाजून झाले की आता आपण हे एका मिक्सरच्या जारमध्ये काढून घ्यायचे. आता काढले की त्यानंतर आपण हे मिक्सरला बारीक करून घ्यायचे. त्यानंतर कढईमध्ये 1 चमचा तूप गरम करून घ्यायचे. त्यामध्ये 1 वाटी बारीक चिरलेले बदाम, 1 वाटी काजू, पाव वाटी पिस्ता, त्यानंतर अर्धी वाटी अक्रोड, त्यानंतर 1 वाटी सूर्यफुलाच्या बिया, त्यानंतर 1 वाटी भोपळ्याच्या बिया. आता हे सगळं आपण स्लो फ्लेमवर व्यवस्थित आपण असं भाजून घ्यायचे. साधारण 20 ते 25 मिनिटं स्लो फ्लेमवर आपण हे अगदी खरपूस होईस्तोपर्यंत व्यवस्थित हे ड्रायफ्रुट्स आपल्याला तुपावर परतून घ्यायचे. आता तुम्ही इथे ड्रायफ्रुट्सचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्तही करू शकतात. त्यानंतर यामध्ये अर्धी वाटी काळे मनुके आणि अर्धी वाटी पिवळे मनुके, त्यानंतर 2 चमचे खसखस आपण यामध्ये ऍड करायची. त्यानंतर इथे सुकं किसलेलं खोबरं पण आपण यामध्ये ऍड करणार आहोत. आता हे सगळं व्यवस्थित तुपावर परतून घ्यायचे. आता 3 ते 4 मिनिटं व्यवस्थित आपण स्लो फ्लेमवर हे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचे. आता इथे आपले सगळे ड्रायफ्रुट्स आणि मनुके व्यवस्थित आपण इथे भाजून घेतले. आता एका परातीमध्ये हे व्यवस्थित काढून घ्यायचे. त्यानंतर परत कढईमध्ये थोडंसं तूप गरम करायचे. त्यामध्ये आपण इथे 2 वाटी खजूर घेतलेली, ज्याच्या की बिया काढून घेतलेल्या आहे. आता ही खजूर व्यवस्थित आपण तुपामध्ये परतून घ्यायची. आता इथे खजूर व्यवस्थित आपण परतून घेतली. तर ही बघू शकता अतिशय मस्तपैकी परतून झाली. आता ही आपल्याला ड्रायफ्रुट्सच्या मिक्सरमध्ये ही खजूर आपण आता ऍड करून घ्यायची. आता ही सगळं व्यवस्थित आपल्याला एकजीव करायचे. सुरुवातीला आपण इथे स्पॅच्युलाच्या मदतीने हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. तर हे मिश्रण आता अतिशय गरम आहे. तर आपण अशा प्रकारे व्यवस्थित हळूहळू व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आता हे मिश्रण सगळं व्यवस्थित आपण एकजीव करून घ्यायचे. सुरुवातीला मिश्रण थोडंसं गरम असतं तेव्हाच मिक्स करायचे. त्यामध्ये 1 चमचा वेलची पावडर टाकायची आणि जे मखाने आपण मिक्सर मधून बारीक करून घेतले ते यामध्ये आपण व्यवस्थित ऍड करायचे. आता थोडंसं मिश्रण कोमट असतानाच व्यवस्थित आपण चांगलं हे आता हे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स झालं की याचे आपण व्यवस्थित असे मध्यम आकाराचे लाडू तयार करून घ्यायचे. तर बघू शकता इथे अगदी व्यवस्थित आपण हे मिश्रण एकजीव करून घेतले. आता याचे आपण मस्तपैकी मध्यम आकाराचे अशा प्रकारे लाडू तयार करून घेणार आहोत. तर इथे आपले ड्रायफ्रुट्स खजूरचे लाडू अशा प्रकारे आपण सगळे व्यवस्थित तयार करून घ्यायचे. तर एकदा हे लाडू नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.